सगळ्यात पहिले मित्रांनो, मालिका टॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदी ही घरात कुठेही नसते आणि आता सार्थक आल्याच्यानंतर आनंदीला खूप शोधत असतो, पण ती कुठेही त्याला सापडत नसते. म्हणून तो आता केदार आणि शालिनीने आनंदीला जिथे बांधून ठेवलेलं होतं तिथे सुद्धा तो स्टोरूममध्ये तिला पाहतो, तेव्हा तिथे सुद्धा ती आनंदी नसते. आता सार्थक पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि तो इकडे तिकडे शोधत असतो. आता आनंदीचा फोटो घेऊन तो बाहेर निघतो आणि आता तो बाहेर सुद्धा एकाएक लोकांना तो विचारत असतो, या मुलीला तुम्ही कुठेतरी पाहिला आहे का? आणि प्रत्येक लोकांना तो आनंदीचा फोटो दाखवून तो आता तिला म्हणत असतो. आता इकडे आता कोणीच असं म्हणते की कोणीच आनंदीला पाहिलं नाही आहे. म्हणून आता सार्थक पूर्णपणे घाबरून गेलेला असते की आनंदी कुठे गेली असेल बरं, आणि ती का बरं दिसत नाही आहे. आता पूर्णपणे सार्थकला टेन्शन आलेलं असते की आनंदी घरी नाही आहे तर कुठे गेलेली असेल. आता इकडे तो घरी येतो आणि तो सुधाला विचारतो की आई, आनंदी कुठे गेलेली आहे म्हणून. तेव्हा सुधा आता म्हणते की मला नाही माहीत आहे की आनंदी कुठे गेलेली आहे म्हणून. आता सुधा एक चिठ्ठी आनंदीच्या नावाची लिहिते आणि ती आता सार्थकला देते आणि म्हणते, ही चिठ्ठी आनंदीने तुझ्यासाठी सोडून गेलेली आहे. आता सार्थक ती चिठ्ठी पाहतो आणि आता म्हणतो की आई, तुला माहिती आहे का आनंदी कुठे गेलेली आहे म्हणून. पण सुद्धा ही खोटी चिठ्ठी म्हणून तिने आनंदी म्हणून लिहिलेली असते आणि ती आता सार्थकला देऊन देते. आता सार्थक आता चिठ्ठी वाचायला जातो, पण आता तो सुधाला म्हणत असतो, आई तुला माहिती आहे का आनंदी कुठे गेलेली आहे म्हणून. पण आता सुधा ही त्याला नाही म्हणते आणि म्हणते की मला माहिती नाही आहे आनंदी कुठे गेलेली आहे म्हणून. तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो की आई, तुला मी एक विचारू का? तेव्हा आता तो म्हणतो, सुद्धा आता म्हणते की हो विचारणं गं, विचारणं रे. तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणतो की आई, आनंदी कुठे गेलेली आहे हे तुला माहिती आहे, प्लीज मला सांग ना. तेव्हा आता सुधा म्हणते, अरे मला खरंच माहिती नाही आहे. कारण की आता सार्थकला पूर्णपणे आता सुधावर संशय आलेला असतो, कारण की त्याला माहिती असते की सुधानेच आनंदीला घराच्या बाहेर काढलेलं असेल म्हणून. कारण की सुधाला बिलकुल आनंदी आवडत नाही आहे आणि आता ती तिचा राग करते, म्हणून आता तिनेच आनंदीला घराच्या बाहेर काढलेलं असेल असं सार्थकला वाटत असते. आता इकडे तो पूर्णपणे आता सुधाला विचारत असतो, पण सुधा आता नाही म्हणते आणि ती म्हणते की मला आनंदी कुठे गेली आहे माहीतच नाही आहे म्हणून. आता सार्थकला पूर्णपणे टेन्शन आलेलं असते की आता आनंदी कुठे गेलेली असेल म्हणून. आता मित्रांनो, त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार? आता सार्थक हा आनंदीला शोधू शकणार का? आणि आनंदी ही कुठे गेलेली असेल हे पाहणं आता रंजकच असणार आहे. तर बघत राहा मला धागा धागा जोडते ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.